नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही सगळे? तर येस, तुम्ही मागचा ब्लॉग पाहिलाच. एक काही मोठा कांड झाला होता, जो एक माझ्यासाठी ट्रॉमासारखा पण आहे किंवा आपण म्हणू शकतो लर्निंगसाठी पण आहे. बऱ्याच गोष्टी, कारण तुम्हाला अजूनही फरक जाणवत असेल माझ्या फेसमध्ये की स्माईल करताना ही साईड मध्ये अजून पण हेवी थोडी, आणि डोळा लावताना पण तुम्ही ऑब्झर्व करू शकता. ॲक्च्युली झालेलं असं होतं की तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही डिटेल पाहिलंच तरी, एक की मला हा फेशियल पॅल्सी आपण म्हणतो ते झालेलं होतं. आणि कंटिन्यू 2 वीकपासनं म्हणजे हॉस्पिटलचे चक्कर, फिजिओथेरपिस्ट वगैरे हे ते कंटिन्यू चाललेलं होतं. आणि एक म्हणतो ना, एक छोटासा ब्रेक, यार थोडा रिफ्रेश होऊ, कारण मंडेपासून ऑफिस आहे आणि ऑफिसला परत सुरू झालं. मी मंडे ऑफिस पण का जॉईन करतो की काम करता करता मित्रांशी गप्पा मारता मारता त्या गोष्टी मी विसरून जाईन. तर थोडं मी त्या पेनकडं किंवा त्या गोष्टीकडं माझं दुर्लक्ष, म्हणजे थोडं हे करू शकेल मी आणि लवकर मी रिकवर होईल. तर म्हणून म्हटलं मग ऑफिस सुरू व्हायच्या पहिले एक छोटीशी ट्रिप करूयात म्हटलं. एक अनप्लॅन ट्रिप नाही म्हणू शकत ती, एक रिलॅक्स होण्यासाठी, जे की आपल्या इथून घरापासून म्हणजे पुण्यापासून 40 किलोमीटरवर एक पावना लेक आहे. तर सगळ्या फॅमिली पण मला बोलली की चल तू थोडासा फिरशील, बाहेर निघशील, थोडा रिफ्रेश होशील. त्याच्यामुळं मग आज चाललो आहे आम्ही पावना लेकला. सोबत माझे मम्मी पप्पा, हर्षू, त्याचे मम्मी पप्पा आणि माझा शालक विशाल, जे की तुम्ही पाहिलंच आहे आपल्या संक्रांत ब्लॉग मध्ये, जो की हा मागून आला. तर आलोय आम्ही आता मस्त पावना लेकला. पावना लेक बाय आकाश. आणि चला बघूयात कशी वाईब आहे वगैरे. सध्या तर एंट्रन्स वगैरे तर पण भारी आहे रे. हे रात्री लाईटिंग वगैरे लागेल तर अजून भारी वाटेल. मग विशाल, फर्स्ट टाइम आलायस? आम्ही गेलो भंडारदराला, पण पुण्यामध्ये फर्स्ट. पुण्यासाठी हां, कॅम्पिंग ओके रे, बट पावना लेकला फर्स्ट टाइम आलायस ना? तेच एक्झॅक्टली. आपले कुठं सगळेजण एन्जॉय करायला लागले काय? ते बघ फोटोज वगैरे सुरू झाले. क्या बात आहे भाई, मस्त आहे ना रे, शांतता एकदम चिल आहे, चिल वाईब्स आहे. हे बघ इकडची ट्रेन घेऊ आपण मस्त खाली, प्रायव्हेट. मग कसं वाटतंय लोकेशन? छान आहे. आपण छान वाटतंय. बोटिंग साठी पण जाऊ आपण उद्या इथून. हा आई भारी आहे ना. मग आपण ना थोड्या वेळात ना तिकडे खाली जाऊ, मस्त मस्त आहे नाही. बघा आता स्पोर्ट्स साठी बी आहेत. आणि बघा क्रिकेट वगैरे ट्राय करेल मी आता. तिकडे मम्मी पप्पा वगैरे आहेत. आणि ठीक आहे यार, फॅमिली टाईम. मी जे एक्सपेक्ट करत होतो की ऑफिस स्टार्ट व्हायचे पहिले मला एक छोटासा ब्रेक पाहिजे, आणि लकीली विशालने, हर्षद आणि दोघांनी मिळून प्लॅन केला. आणि काय नाही, मग आता बघूयात काय काय ॲक्टिव्हिटीज आपण करू शकतो, काय नाही करू शकतो वगैरे. आता आम्ही सगळेजण फ्रेश होऊ, इथं लाईट्स वगैरे सगळे फ्रेश होऊ, चहा वगैरे घेऊ आणि चहा भजी खाऊ मस्तपैकी, आणि आणतो मग सगळ्यांना मस्तपैकी क्रिकेट खेळायला. त्याच्यानंतर लगेच बार्बेक्यू पण इन्क्लुडेड आहे. बार्बेक्यू नंतर थोडा ब्रेक राहील, परत आम्ही काहीतरी गेम्स वगैरे गप्पा गोष्टी करूयात. आणि नंतर मग राहिलं जेवण, मग नंतर मग बॉनफायर वगैरे, अशा सगळ्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत. आज हा मावळणारा सूर्य पाहताना मनात एक वेगळी शांतता आहे. या निसर्गाच्या साक्षीने मला जाणीव होते, आज मी जो काही बरा होऊन पुन्हा तुमच्यासमोर उभा आहे ते फक्त आणि फक्त यांच्या प्रेमामुळे आणि यांच्या प्रार्थनेमुळे. स्क्रीनवर हे जे दृश्य दिसतंय ना, एका बाजूला शांत गप्पा मारणारे माझे दोन्ही बाबा आणि दुसऱ्या बाजूला माझी दोन्ही आई. माझ्या आयुष्यातील ही 4 दैवतं. मी बरा व्हावा म्हणून यांनी देवाकडे किती नवस केले असतील हे देवच जाणे. आज मला पूर्णपणे बरं झालेलं पाहून त्यांच्या चेहऱ्यावर जे सुख समाधान आहे ना, ते माझ्यासाठी जगातील कोणत्याही संपत्तीपेक्षा खूप मोठं आहे. पैसा, प्रसिद्धी, सगळं काही एका बाजूला, पण वाईट काळात जी सोबत असते ना, तीच खरी आपली माणसं असतात. थँक्यू फॅमिली, मला पुन्हा जगण्याची ताकद दिल्याबद्दल. येते 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 येते, टाक टाक टाक, बरोबर आहे. पायाजवळ टप्पा, पायाजवळ. अरे यार
हे सगळेजण आहेत मस्त पैकी. विशाल गाणे येते ना भाऊ आयराणी. तुझ्यावरच होपचे आयराणी गाणे चालेल चालेल. हे दोघांचाच ग्रुप आहे फक्त. बोलो सुबह शाम हरे कृष्णा हरे राम नहीं नहीं चीटिंग नहीं, गूगल से नहीं खिड़की में एक चांद का टुकड़ा रहता है सौ से कि वो हमसे अब उखड़ा रहता है मेरे सामने वाली खिड़की में एक चांद का टुकड़ा रहता है. इस लड़की पे दिल आया इस लड़की पे दिल आया है हाँ से चुरा लो पालो पप्पा जुने पण चालतील बोला आयराणी पण ना आयराणी बापरे आई आज कोणतं वर्जन आहे तुझं आता मस्त वाजले 2. गाण्यांच्या बेंड्या खेळलो, दमशेरास खेळलो आणि खूप मज्जा आली. मम्मी पप्पाने पण खूप एन्जॉय केला, पार्टिसिपेट केला वगैरे. आम्ही पण खूप एन्जॉय केला. आणि यस आम्ही घेतलं आहेत या लेक साईडलाच टेंट्स वगैरे 4 इंनी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे बघा सीन, काय भारी सीन यार. तुम्हाला आवाज पण येत असेल लाटांचा, हळूवार एकदम भारी. नमस्कारम गुटन मॉर्गन ॲक्च्युली जर्मनी वर्ड आहे गुड मॉर्निंग. तर आता झाली मस्त सकाळ, फ्रेश झालो आणि आंघोळी गेली कारण जाऊ दे म्हटलं घरी जाऊनच करूयात. आणि वॉशरूम पण एवढे काही खास नव्हते इथं. ठीक आहे आता बघूयात, विचार चालला आहे की कायाकिंग करूयात म्हटलं. असं तुम्ही तर बघू शकता सगळेजण करताय कायाकिंग वगैरे. तर चाललाय आमचा पण बेत कायाकिंग करायचा. मराठी गाणे पण आले त्याच्यात, मराठी हिंदी न्यू लेटेस्ट गाणे पण आले. तुम्ही ऍक्शन नाही, ऍक्टिंग नाही केली तुम्ही. ऍक्टिंग जमले मी स्वतःहून आलो. पुष्पा. तर हा होता मॅडमांचा ग्रुप आणि त्यांनी पण आम्हाला जॉईन केलं. नाही आम्ही त्यांना जॉईन केलं आणि खूप मजा मस्ती आली. सगळ्यांनी एन्जॉय केलं ना. तर अभिप्राय मजा आली काका काकूंना जॉईन करून. त्याच्यासोबत खूप जुने गाणे ऐकायला भेटले आणि टाइम खूप चांगला गेला. थँक्यू. चलो कायाकिंग करूयात. चला आता. पहिली केली का तू कायाकिंग? फर्स्ट टाइम करतेस? गेली पहिली ती पायाने पडल मारायची. कुठं? नाशिकला. मी केली कायाकिंग, गोव्याला केली ती. बघूयात आता इथला काय एक्सपिरियन्स आहे. वाहता पाणी पाहिजे रे, शांत पाण्यात मजा नाही येत. वाहता पाण्यात डेंजर आहे. मग तीच तर मजा राहते. मग असं नाही राहत काही. अरे चावून गेलणार आहे. काय पाजून देत
हो तो जर पाहिल तर काय काय म्हणाल. नको जाऊ दे. त्याला चहा आवडली. नको जाऊ दे, तो पाहिल ना. कोण पाहिजे टाकून देऊ ना थोडी. जास्त गरम नको. हे पण हिने दाखवू शकत आपण. अरे बसून खातोय तो.